ऑलराईट मंडळी, सध्याची युद्धजन्य परिस्थिती असताना सुद्धा काही सिनेमे थिएटर्समध्ये रिलीज झालेले आहे. मी मराठी सिनेमांबद्दल बोलतेय आणि त्याचमध्ये काल मी पाहिला पी-एस-आय अर्जुन हा सिनेमा. कसा वाटला मला हा सिनेमा पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आता सगळ्यात पहिली गोष्ट, टीझर आल्यापासूनच आपण सगळ्यांना ते ठाऊक होतं की हा कुमन जो सिनेमा आहे मल्याळम सिनेमा इंडस्ट्रीतला, तर त्याचा रिमेक आहे. आणि कारण का ट्रेलरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी काही गोष्टी उघड झाल्या होत्या. पण मेकर्सकडनं ॲज कुठेच काही मेन्शन नव्हतंच. त्यामुळे मी थोडीशी स्केप्टिकल होते. पण ज्यांनी कुमन हा सिनेमा पाहिलाय त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे मी काय बोलतेय ते. आता मंडळी, मी अजिबात स्पॉयलर्स देणार नाहीये तुम्हाला. त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो कुमन बघितलेला असू दे किंवा कुमन नाही बघितलेला असू दे, दोघांसाठी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. आता सगळ्यात पहिली गोष्ट, कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर अंकुश चौधरी, किशोर कदम, अक्षया हिंदळकर आणि इतरही बरेचसे कलाकार आपल्याला सिनेमामध्ये दिसतात. पण मुख्यतः मी कारण ओरिजिनल जो कुमन आहे तो ऑलरेडी पाहिलेला होता. त्याच्यामुळे मला अक्षयाचं काम लिटरली सांगतेय या सिनेमामध्ये क्लायमॅक्समध्ये आवडलं. कारण का तो एक स्पेसिफिक अँगल आहे जो ओरिजिनल फिल्ममध्ये होता, पण या फिल्ममध्ये त्यांनी नाही दिलाय. आणि ॲक्च्युअली अजूनही बरेचसे निरीक्षण होते की काही काही छोटे छोटे लेयर्स होते जे या सिनेमामध्ये त्यांनी जाणून बुजून नाही दिले. आणि आय थिंक की तो एक चांगला निर्णय माझ्या दृष्टीने तरी होता. सो आता पी-एस-आय अर्जुन बद्दल जर का बोलायचं झालं तर सगळ्यात पहिली गोष्ट तर भूषण पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि काही ठिकाणचं दिग्दर्शन तुम्हाला जेन्युइनली थोडं इम्प्रेस नक्कीच करतं, पण काही ठिकाणचं भयंकर ॲव्हरेज आहे. म्हणजे कारण आता तुम्ही मल्याळम सिनेमा ज्यावेळेला बघता, की जे ऑलरेडी सध्या आता खूप लीड करते इंडियामध्ये फिल्म इंडस्ट्री, तर त्याचा ज्यावेळेला रिमेक होऊन मराठीत येतो त्यावेळेला तुमच्या एक्स्पेक्टेशन्स ऑलरेडी तुम्हाला फार लो ठेवाव्याच लागणार आहेत, हे मी तुम्हाला आधीच सांगते. कारण ज्या पद्धतीचा कुमन सिनेमा त्यांनी ओव्हरऑल शूट केलाय, तोही सिनेमा 2.5 तासांचा होता, हाही सिनेमा 2.5 तासांचा आहे. पण ज्या पद्धतीने त्याचं कथानक आहे किंवा ज्या पद्धतीने तिथले लोकेशन्स त्यांनी वापरलेत, अतिशय सुंदर. आणि केरळ म्हटल्यानंतर तर विषयच येत नाही. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की दक्षिण भारतातलं स्वर्ग म्हटलं जातं केरळाला. तर ऑफकोर्स त्यांनी त्या संपूर्ण निसर्गसृष्टीचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय सिनेमामध्ये. आणि इथे आपल्याला मात्र मराठी चित्रपटामध्ये पी-एस-आय अर्जुनमध्ये त्याची थोडीशी कमतरता नक्कीच जाणवते. बरं, आता कथानकाला ते गरजेचं आहे का? नाही. पण तरी सुद्धा दिसायला देखणा दिसतो कुमन हा जो सिनेमा आहे तो. आता पी-एस-आय अर्जुन बद्दल बोलायचं झालं तर पटापट मला काय काय गोष्टी आवडल्या डिस्पाइट ऑफ बिंग अ रिमेक, त्या मी पटापट तुम्हाला सगळ्यांना समोर मांडणार आहे. पहिली गोष्ट तर गुरुकुलच्या अवतीभोवतीचे जेवढे पण सीन्स आहेत ते मला आवडले. मला त्याचीच भीती होती की काही फालतूचा प्रोपेगंडा वगैरे नको टाकूया आणि मग कारण आता तुम्ही अंधश्रद्धा आणि त्याच्या अवतीभोवती पण काहीतरी तुमचे स्पेसिफिक अँगल्स आहेत. मी जाणून-बुजून थोडंसं असं कोड्यात बोलते, म्हणजे कोणाला काही स्पॉइलर्स मिळणार नाही. तर थोड्याशा त्या गोष्टीच्या अवतीभोवती असल्यामुळे काय होतं, मग हिंदू धर्माला लगेच टार्गेट केलं जातं. बट आय लाइक द फॅक्ट की त्यांनी गुरुकुल आणि त्याच्या अवतीभोवतीचे कॉन्सेप्ट जे आहेत, ती संभाषणं जी आहेत, आचार्य आणि इन्स्पेक्टर त्यांच्यामध्ये थोडीशी इन डिटेल दाखवली, ते मला आवडलं. पूर्ण चित्रपटामध्ये ना किशोर कदम जे चोर आहेत आणि इन्स्पेक्टर अंकुश चौधरी यांच्यामधली संभाषणं तुम्हाला आवडतील. स्पेशली जे पहिलं संभाषण होतं त्यांच्यामध्ये, जिथे ते थोडंसं यमक नाही जुळत आहे आणि मग पुस्तकांची असं बऱ्याच गोष्टी आहेत. मला ते जेन्युइनली आवडलं कारण का ते ओरिजिनल फिल्ममध्ये ॲक्चुअली नव्हतं. सो दॅट वॉज अ सरप्रायझिंग एलिमेंट फॉर मी. कारण का खूपच सुंदर त्यांची डायलॉगची देवाणघेवाण आहे आणि जेव्हा जेव्हा चोर आणि पोलीस एकमेकांसमोर येत आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला खूप आवडतं. म्हणजे त्यांच्यामध्ये आणखीन जास्त संभाषण होऊ दे बाबा असं तुम्हाला वाटू लागतं. बाय द वे, क्लायमॅक्सचा जो सेट डिझाईन आहे प्रोडक्शन डिपार्टमेंटला टाळा, कारण का त्यांनी ॲक्च्युअली चांगलं काम केलंय बॉस. कारण का मराठी चित्रपटामध्ये जेन्युइनली प्रोडक्शन व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये लय बेकार काम आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक चित्रपटात. पण इथे मात्र तसं नाहीये आणि जेन्युइनली तो सेट अख्खा खूपच बाप बनवलाय. सो हॅट्स ऑफ टू द टीम. आणि लास्ट एक फायदा जो या चित्रपटाला होणार आहे तो म्हणजे असा की कुमनचा हिंदी डब्ड व्हर्जन आता सध्या अवेलेबल नाहीये कुठेच. त्याच्याचमुळे या चित्रपटाला थोडाफार फायदा नक्कीच होऊ शकतो. पण आता येऊया त्या महत्त्वाच्या कन्सर्नकडे. सध्याची युद्धजन्य परिस्थिती आहे देशभरामध्ये आणि त्याच्याच अनुषंगाने भूलचूक माफ हा चित्रपट बॉलिवूडचा रिलीज होणार होता कालच 9 मेलाच. पण मग त्यांनी अतिशय मला असं वाटतं हुशारपणा दाखवत तो चित्रपट जो आहे त्याची रिलीज थिएटर्समध्ये टाळता डायरेक्टली ओ-टी-टीवरती ते रिलीज करतायत, तोही 16 मेला. तर तीच हुशारी ॲक्च्युअली या चित्रपटाची म्हणजे पी-एस-आय अर्जुनच्या टीमने दाखवायला हवी होती. कारण आता जेन्युइनली सिच्युएशन अशी नाहीये की लोकं घरातनं बाहेर जातील तेही मनोरंजनासाठी आणि तेही मराठी चित्रपटासाठी. त्याच्यामुळे हे समीकरण काय जुळत नाहीये. हे बघता त्यांनी वेळीच योग्य निर्णय घ्यायला हवा होता. कारण त्याचा फटका त्या चित्रपटाला होणार आहे. आता बोलूया या चित्रपटाच्या निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सकडे ज्या मला गोष्टी नाही आवडल्या. पहिली गोष्ट तर प्रोडक्शन व्हॅल्यू. यार, प्रोडक्शन व्हॅल्यूचा हा जो कन्सर्न आहे हा वारंवार आता मांडून ना मलाच आता कसं तरी वीट आलाय असं मला वाटायला लागलंय. कारण का म्हणजे तुम्ही कुमन ज्यावेळेला बघता आणि त्याच्यानंतर तुम्ही पी-एस-आय अर्जुन बघता, नाही यार, म्हणजे जवळपास पण नाही फिरकत पी-एस-आय अर्जुन कुमनच्या. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. म्हणजे का बरं आपण हे समीकरण नाही तोडू शकत आहोत? का बरं आपल्याला आता रिमेक जरी तुम्हाला बनवायचा होता किंवा काय, बट स्टिल आय थिंक प्रमोशन आणि थोडंसं प्रोडक्शन व्हॅल्यूवरती अजून थोडंसं काम करायला हवं होतं.
आणि ते पूर्ण चित्रपटामध्ये तुम्हाला जाणवतं. अंकुश चौधरी आय डोंट नो यांच्या तब्येतीसोबत काही झालंय का? एक जेन्युइन कन्सर्न म्हणून मी या व्हिडिओद्वारे मांडते. कारण खूपच बारीक लीन बॉडी पण असते, पण त्याच्याही एक पाऊल अजून पुढे ते गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, की काही-काही ठिकाणी ते युनिफॉर्ममध्ये ज्यावेळेला त्यांना आपण बघतो ना, तेव्हा ते थोडंसं मॅच नाही होत. पुढची गोष्ट की मेन ओरिजिनल फिल्म कोमनमध्ये ना एक असा एक सेगमेंट आहे अख्खा कुत्र्याच्या अवतीभोवती. आता मी ते सांगणार नाही तुम्हाला काय. पण तो अख्खा सेगमेंटच गायब आहे. म्हणजे तो कशा पद्धतीने त्या कुत्र्याला भुलवतो किंवा त्याच्यानंतरचा तो कसा घेऊन जातो, ते काहीच नाहीये कुठे चित्रपटामध्ये. त्यांनी मेहनतच नाही घेतली किंबहुना ते त्यांच्याकडनं शूट होणं शक्य झालं नसावं, असं मला वाटतं. आय डोंट नो. पण त्यांनी तो सेगमेंट दाखवायला हवा होता. कारण तुमच्या थंबनेलवरती तुम्ही तो सेगमेंट दाखवताय, मग तो अख्ख्या चित्रपटातूनच गायब आहे. दॅट वॉज रिअली डिसअपॉइंटेड फॉर मी. आणि यार जंगलातला एक चेसचा सिक्वेन्स आहे, तो लिटरली रात्रीचा सिक्वेन्स त्यांना दाखवायचा होता. पण त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी तो दिवसा शूट केलाय, म्हणजे एक 3-4 वाजेच्या दरम्यान केलेला असावा आणि मग त्याला कलर ग्रेडिंगच्या माध्यमातून रात्रमध्ये कन्व्हर्ट केलं आणि ते दाखवलंय. ते इतकं चीप दाखवलंय ना, म्हणजे आय कांट एक्सप्लेन इट टू यू. लिटरली त्यांच्या तोंडावरती म्हणजे ती कलर ग्रेडिंग डोक्याच्या आजूबाजूला जे आपण करतो ना, तर ते सगळं म्हणजे एडिटरला ज्यावेळेला तुम्ही पैसा पूर्ण देत नाही ना, पेमेंट पूर्ण रिलीज करत नाही ना, त्यावेळेला तो अशा पद्धतीचं काम करतो असं मला वाटतं. खूपच बालिशपणा होता तो अगदीच कलर ग्रेडिंग आणि त्याच्यामध्ये आणि सिनेमॅटोग्राफी सुद्धा जो आता तो चेस सिक्वेन्स जर का तुम्ही कुमनमध्ये पाहिला ना, तो अख्ख्या सिनेमामध्ये ना एक टॉप 5 हायलाइट्समध्ये मोडतो. तर तो अख्खा म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी लोकेशनचा वापर केला कसं काय, इथे ते पूर्ण म्हणजे अगदी इतकं डिसअपॉइंटेड तो आहे तो चेस सिक्वेन्स अख्खा. तर इट वॉज जस्ट इट वॉज जस्ट पथेटिक. आय डोंट नो. याच्या पलीकडे मी नाही बोलू शकणार. आणि जसं मी म्हटलं बऱ्याच ठिकाणी कलर बॅलन्सिंगचे इश्यूज आहेत किंवा काय, तर आता ते सगळं जर का इग्नोर जरी केलं तरी पण एक मुख्य गोष्टीमध्ये मला हात घालायचा आहे, जी की निगेटिव्ह गोष्ट आहे या चित्रपटाची. अंकुश चौधरीचं जे कॅरेक्टर आहे ना, ते एस्टॅब्लिश तितकंसं होत नाही. आता जर का तुम्ही ओरिजिनल फिल्म पाहिली असेल ना, तर त्याच्यामध्ये तो आता कोमनचा अर्थ असतं एक आऊल किंवा म्हणजे घुबड ज्याला आपण म्हणतो. तर तो कशा पद्धतीने त्या घुबडाच्या क्वालिटीज त्याच्यामध्ये येतात किंवा तो त्या किंबहुना डेव्हलप करतो. तर त्यासाठी त्यांनी एक अख्खं गाणं बनवलंय. मी म्हणत नाही की चित्रपटामध्ये तुम्ही गाणं बनवायला पाहिजे होतं. बट ते एस्टॅब्लिशच होत नाही. म्हणजे अगदीच एक नॉर्मल पोलीस ऑफिसर मग काय एवढं सगळं करायला लागतोय? ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न आपल्याला पडतात. ऑफकोर्स जर का तुम्ही कोमन पाहिलं तर तुम्हाला नाही पडणार. पण जर ज्यांनी नाही पाहिलंय, जे एक प्रथमदर्शनी या चित्रपटाला एक संधी देऊ पाहताय त्यांच्यासाठी मी बोलते. एकंदरीत रिमेक असून सुद्धा आय थिंक इट वॉज अ डिसेंट अटेम्प्ट. ओव्हरऑल मी असं म्हणेन की जर कुमन नसेल पाहिला तर हा चित्रपट तुमच्यासाठी वन टाइम वॉच जरूर आहे. बाकी ज्यांनी कुमन पाहिलंय त्यांनी व्हिजिट करा, नाही करा तो तुमचा चॉईस आहे. एनिवे हा होता माझा रिव्ह्यू या चित्रपटाबद्दलचा. मी देईन या चित्रपटाला 3 स्टार्स आउट ऑफ 5. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि रिमेक्सबद्दलचंही काय मत आहे तेही कळवा ना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. सोहेल नाम मेरा। सोहेल जी, आप मुझे बताइए कल रात को जो हमला किया गया है पाकिस्तान के आतंकवादियों के ऊपर भारतीय सेना के द्वारा, क्या स्टैंड है? बढ़िया करा, सही करा बम पटको। और हिंदुस्तान की तरफ से क्यों मोदी जी से और धमाधम मिसाइलें फेंके पाकिस्तान के ऊपर। सबको समेट के बिल्कुल एक सी कर दो। पाकिस्तानियों को वापस भेजा जा रहा है। भेजाओ, भगाओ यहाँ से। कहा है पाइनएप्पल खाओगी? क्या पूरी बाबे दिया मेर जट डोंट केयर।